मानवी जीवन जगत असताना येण्याचं काय कारण आहे? मनुष्य शरीर इथं जीव आल्यानंतर तो नेमका भोगण्याचं कारण काय आहे? सुख दुःखाचे चटके जीवनामध्ये लागत असतात. मग नेमकं कशावरून सुख तयार होतं आणि कशामुळे दुःख तयार होतं? जीवनामध्ये आलेलं सुख माणूस पचवतो, दुःख पचवणं फार कठीण असतं. मग दुःख आल्यानंतर माणसाला असं वाटतं पहिली गोष्ट दुःख येऊच नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कुणी भावी ना जीवीनाथ बाबा सांगताय. दुःख व्हावं वाटत नाही आणि सुख जावं वाटत नाही. सुख कोणाला नको इथं बसलेल्यापैकी? अरे प्रत्येकाची धडपड तर सुखा करताच आहे. पण घोटाळा एक झाला, सुखाची व्याख्याच आपल्या लक्षात येईन. सुख कशाला म्हणतो आपण? जयाची द्वारी उभी मारुती कार, आपली नजर सांगतोय मी, त्याला आपण सुख म्हणतो. पण सुख शब्दाचा अर्थ खरा असा होतो, सुख ते करावे, हित ते करावे, देवाचे चिंतन, मग सुख समाधान शांती सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान गा. म्हणून जीवनामध्ये जर दुःख आलं तर घाबरून जायचं नाही. आता मला वाटतं ग्रामीण भाग आहे, कळलं असं बोलतो. तुम्ही सगळे बसला तिथं, रस्त्याने प्रवास करतात तुम्हाला असा सरळ रस्ता कधी लागला का? कधीतरी उतार येतो ना, थोडा तरी चढ येतो का नाही? जसं रस्त्यानं प्रवास करत असताना कधी उतार येतो तर कधी चढ येतो, तसं मानवी जीवन जगत असताना कधी सुखाचा उतार लागतो तर कधी दुःखाचा चढ चढावा लागतो. दुःखाचा चढ चढत असताना मोठं कठीण असतं, पण घाबरून जाऊ नका. दुःखाचा डोंगर चढत असताना डोक्यात एकच विचार ठेवायचा, एक ना एक दिवस पुढे सुखाचा उतार ठरलेला आहे जीवनामध्ये. आणि सुखाचा उतार उतरत असताना होरपळून जाऊ नका सुखानं, याची आठवण ठेवा. पुढे दुःखाचा डोंगर चढायचा आहे. म्हणून आमच्या भागात एक म्हण आहे, गरिबी आली तर लाजू नये, पुढचं तुम्ही टाकून घ्या काय असेल ते. अर्थात सुखाचा उतार उतरत असताना होरपळून जाऊ नका सुखानं, याची आठवण ठेवून जीवन जगा, का पुढे दुःखाचा डोंगर चढायचा आहे. आणि दुःखाचा डोंगर चढत असताना आत्महत्या करण्याचं पाऊल उचलू नका, कधीच उचलू नका. डोक्यात एकच ठेवायचं, एक ना एक दिवस हा चढ संपणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये पुढे सुखाचा उतार लागणार आहे. मानवी जीवनच असं आहे, सुख दुःखाचं मिश्रण आहे. सुखाशांतरम दुःखम दुःखाशांतरम सुखम, न नित्यम लभते सुखम ना नित्यम लभते दुःखम. असा माणूस नाही त्याला कायम दुःखच आहे, आणि असाही माणूस सापडणार नाही का त्याला कायम सुख आहे. सुखातही नाही आणि दुःखातही नाही, दोन्हीचं मिश्रण मानवी जीवन असतं. पण एक आहे, दुःख भोगत असताना नको वाटतं, सुख आल्यानंतर जावं वाटत नाही. पण मग जीवनामध्ये तुमचे भोग ठरलेले आहे, ते चुकवता येणार नाही. कर्म कोणाला चुकली नाही. कर्मे राम वनवासा गेला, पुढे विषय जर वेळ मिळाला तर विषय विस्तारानं मांडतो. म्हणून आलिया भोगासी असावे सादर. सादर शब्द मोठा गमतीचा आहे. दुःखामध्ये शब्द सादर आला म्हणजे सादर शब्द मुळातला आदर पदातला, म्हणजे आलेल्या दुःखाला हसतमुखाने सामोरे जा, आदरानं सामोरे जा, असं तुकोबारायचं मत. मला वाटतं हे सांगायला सोपं, करायला अवघड आहे. अरे ज्याने काठ्यानं मारलं त्याचे हात चेपायला घरी जातात. हे आलेल्या प्रसंगाला सादर रूपानं सामोरे जाणं, आदर रूपानं. मग तो कृपा सिंधू निवारी साकडी, तुम्ही त्याच्यावर भार टाका, म्हणजे त्याला सर्वस्व अर्पण करा. तो मात्र तुम्हाला सगळ्या संकटातून सोडवतो. तुमचा अनुभव आहे की नाही कुणास ठाऊक. बऱ्याच वेळेला अनुभव येतात पण कळत नाही. आता रात्रीच्या वेळेला कधीतरी तुम्ही एकटे चालल्यानंतर कुणीतरी तुमच्या गाडीचं पेट्रोल संपाव, कुणीतरी पाठीमागून अनोळखी माणूस येतो, तुम्हाला गाडीला काहीतरी पेट्रोल देतो किंवा तुम्हाला घेऊन काहीतरी लाता मारत का होईना त्या मोटरसायकलला ढकलत पंपापर्यंत नेतो. हा कोण असतो? तुमच्या ओळखीचा आहे नाही, पाळखीचा आहे नाही. कधीतरी कल्पना करा दादा, तुम्हाला डायरेक्ट कधीच दिसणार नाही तो. या डोळ्याला दिसण्या इतकी तर आपली नजर तेजस्वी नाही, कारण त्याला
धर्मदृष्टी हवी आहे, संत दृष्टी हवी आहे त्याला पाहण्याकरता. तो आपल्या नजरेला दिसणार नाही, पण कोणाच्या तरी रूपात येऊन तुम्हाला मदत करून निघून जातो. मग तो कृपा सिंधू निवारी साकडी, बाकीचं इरते बापुडे काय रंक. मग जर तुम्ही भीतीच्या पोटी घाबरलात तर दुःखच आहे. मग याच्यामध्ये काय करावं? जास्त भीती असेल, जास्त दुःख असेल, त्या काळात काय करायचं? एकच करा, शरण देवासी जाता भले, त्याची शरणागती हा सगळ्यात रामबाण उपाय. ज्या वेळेला तुम्हाला सगळे रस्ते बंद होतात ना, त्यावेळेला तुमच्या करता एकच रस्ता चालू असतो, तो माझ्या भगवंताचा. पार तो हा उतरील पार, हो तो हा उतरील पार, हो तो हा उतरील पार, उतरील पार, तो हा उतरील पार, हो तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. मन बोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, हो तो हा उतरील पार. शरण जावे भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. तो हा उतरील पार, पलीकडच्या कडेला भवदुस्तर नदीचा. मला वाटतं याच्याकरताच एक ज्ञानोबारायाची ओवी आहे का, नामाच्या सहस्रवरी नावारी अवधारीन सजून संसारी तारू झालो. ही ज्ञानोबारायाची भाषा आहे. मी स्वतः त्याचा ड्रायव्हर बनेल, त्यानं सर्वस्व मला जर अर्पण केलं. बरं किती दिवसानंतर? देव म्हणतात वर्ष नाही, महिने नाही, दिवस नाही, ज्या क्षणाला त्यानं मला सर्वस्व अर्पण केलं त्या क्षणी मी त्याचा ड्रायव्हर बनतो. ते एक वटोनी जे क्षणी अनुसरले गा माझे वहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. मी त्याला, आता तुमची चिंता तुम्ही करायची नाही, मग तुमची चिंता त्याला, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. तुकोबर आहे ना, आपल्या पत्नीला जिजाबाईला सांगत असताना अखिल वारकरी संप्रदायांना भक्तांना उपदेश केला की आपण चिंता करायची नाही, चिंतन करणाऱ्यांना चिंता नाही करायची. माऊली आमची पांडुरंग, काय कमी आहे? नाही नाही, तुम्ही राजाच्या बायकोला भीक मागायची गरज आहे का? राजयाची कांता आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाचे कांता कोरण मागे, राजयाची कांता काय भीक मागे. म्हणून लई मोठ्याची लेकरं आहे, ती चिंता करायची नाही, शरणागती करायची. आणि मग बाकीचं काहीच करू नका. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नो हे काय त्या करिता चिंता वातो, आता त्या विश्वंभराचं चिंतन करत राहा, सकळ संकटातून तुम्हाला तो सोडवतो. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे, आपल्या पवित्र प्रशस्त प्रसन्न अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील वैकुंठवासी मारुती सखाराम मंडलिक प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळ वारकरी संप्रदायात्री मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. हा जो काही परिवार आहे, सुनंदा मारुती मंडलिक, प्रशांत मारुती मंडलिक, संदीप भास्कर मंडलिक, प्रभावती अनिल गाडेकर, अनुराधा प्रशांत वडजे, जयराम मच्छिंद्र मंडलिक, सतीश आनंदा मंडलिक, रेवण खंडू मंडलिक, आदित्य मारुती मंडलिक, दिलीप भास्कर मंडलिक, सुवर्णा राहुल राऊत, वरुणा शंकर शिंदे, लहानबाई सोमनाथ क्षीरसागर, लीलाबाई किसन गाडेकर, लीलाबाई विठ्ठल नाईकवाडे, गोरक्षा अशोक मंडलिक, समस्त मंडलिक परिवार, आपतेष्ट नातेवाईक, आपलं हे रायतेवाडी का, रायतेवाडी, दुसरं काहीतरी वाडी म्हणले ना कोणती,
या ठिकाणी खरं तर तुमच्या दर्शनाचा योग, त्यांची जी काही मुलं आहेत, त्यानंतर आमचे मित्र पावशे डॉक्टर यांनी देखील फोन केला होता. त्यानंतर आता मला घ्यायला आले होते. मी आता सगळ्यांची नाव मला ज्ञात नाही. त्यानंतर उपस्थित आमचे शिवनाथ महाराज आहे, आदरणीय हरिभक्तपरायण सीताराम महाराज, निलेश महाराज, आणि मृदंग वाजवण्यामध्ये अगदी गोड व्यक्तिमत्व, मी ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो, सचिन महाराज. गोड असा हात आहे आणि स्वभाव पण वारकरी आहे. ही सगळी विद्यार्थी आपलेच आहे ना? वा, ही सगळी आहे लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था. आणि ही सगळी विद्यार्थी, एक विद्यार्थी जरी असला तर माऊलीची हजेरी असते. आणि या ठिकाणी सगळे ही विद्यार्थी आहेत. सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. करू सुरुवात आता. तुम्ही श्रेष्ठ माझ्या समोर बसला, तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, शिवेला प्रारंभ करतो. इकडे लक्ष द्या. मनुष्य शरीर आपल्याला काय करण्याकरता मिळालेलं आहे? देव कशा करता आले होते, संत कशा करता आले होते, जीव कशा करता आला होता? या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आले, संत आले, देव आला. बरं, तिघाचा येण्याचा कार्य कारण भाव कसा आहे? नेमकं काय कारण आहे का इथं देवही आले, संत आले आणि जीव येतो? इथं येण्याकरता संत पाहिजे त्या वेळेला येतात, पाहिजे त्या वेळेला अवतार कार्य संपवतात. देवाचं काय, देवाला पाहिजे त्या वेळेला तो अवतार घेऊ शकतो, पण देवाला आणावं लागतं. संत येत असतात आणि जीवाला मात्र कर्माप्रमाणे भोगण्याकरता तो येतो. जसं शाळा एकच असते, पण शाळेमध्ये 3 लोक जातात, शिक्षक जातो, शिपाई जातो, विद्यार्थी जातो. बघा बरं का, एकाच शाळेमध्ये तिघाचा भाव निराळा आहे. शिक्षक गेला शिकवण्याकरता, शिपाई जातो सेवा करण्याकरता, आणि विद्यार्थी जातो खिचडी आपलं शिकण्याकरता. तिघाचा भाव बघा कसा निराळा आहे. शिक्षक शिकवण्याकरता, शिपाई सेवा करण्याकरता, आणि विद्यार्थी शिकण्याकरता. एकाच शाळेमध्ये तिघे. या मृत्यू लोकामध्ये 3 लोक आले, देव आले, संत आले आणि जीव आला. देव काय येतो तर देव आला, देव येतो घेण्याकरता. काय घेतलं आतापर्यंत? त्यानं घेण्याचंच काम केलेलं आहे. सज्जनाकडूनही घेतोच, भाव घेतो, आणि दुर्जनाचा जीव घेतो. घेण्याकरता आला. संत आले देण्याकरता. काय देतात संत? या अधपतनाकडे जाणाऱ्या जीवाला सन्मार्ग देतात, मार्ग दाखवतात, रस्ता दाखवतात. संत या समाजाच्या कल्याणाकरता संत इथं अवतीर्ण. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तिनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. याच वाटेनं तुम्ही चला, हीच वाट धरा. शेवटचा काठ पंढरपूरचा पांडुरंग असेल. संत देण्याकरता आले. बरं, देव येतो घेण्याकरता, संत आले देण्याकरता, जीव आला पत्ते खेळायला. नाही, जीवाचं काय येण्याचं काय कार्य कारण भाव संबंध काय आहे? आगा कर्मे जै उरावे, तरी ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे, देहाये काव. भोगण्याकरता जीव इथं आला. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून जीव इथं आलेला आहे. तिघाचा कार्यकारण भाव. बरं, तिघ इथं आले. आता याच्यामध्ये आपल्याला या तिघामध्ये सुटसुटीत पाहायचं, केलेलं कर्म जीवाला भोगावं लागतं, संतांना भोगावं लागतं, का देवाला भोगावं लागतं? आता इथं देवाच्या बाबतीमध्ये जर विचार केला आणि संतांचा विचार केला, संतांना कर्म भोगावी लागत नाही. कर्म करतात, हो करतात, पण भोगण्याचं काम नाही. कशामुळे? जगत कल्याणाकरता जर एखादं काम करावं लागत असेल तर त्याचा बंध तयार होत नाही आणि ते भोगावं लागत नाही.
मला वाटतं याच्याकरता पैठणमध्ये भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठा हे रेला गोदातीरी कोण एकनाथ महाराज त्यांच्या पत्नी त्यांचं नाव आहे गिरिजा माता. आता या गिरिजा मातेचा एक नियम होता. काय नियम होता? मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं जरा लक्ष द्या तुम्ही, बारकाव्यानं ऐका. काय नियम? कोणता तरी नियम असावा. सकाळी उठल्याबरोबर काहीतरी नियम असावा माणसाचा. उठल्याबरोबर आळंदीला मोठे बाबा रामकृष्ण हरी म्हणायचे उठता क्षणी. आता काही काहीचा दुसरा नियम असतो. उठल्या उठल्या आपण नियम असा असावा, सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही 3 तीर्थाची आठवण केली, 3 तीर्थ एकाच वेळेला, कोणते कोणते 3 तीर्थ, तुमच्या उंबऱ्याला दारिद्र्याचा स्पर्शच होत नाही. एवढं घरी घेऊन जा, कामाचा विषय आहे. 3 तीर्थ कोणती कोणती? 3. 1 गंगा, 2 विश्वनाथ आणि 3 काशी. या 3 तीर्थाची जर आठवण केली, दारिद्र्याचा स्पर्शच उंबऱ्याला होत नाही. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आणि मग त्यांचा एक नियम होता. काय नियम होता गिरिजा मातेचा? काय होतं नियमानं? नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ आणि मग लक्ष्मी वल्लभ तया जवळी गा. एक नियम असा होता गिरिजा मातेचा. पैठणमध्ये गोदावरीच्या पैल तीराला एक वडाचं झाड. आणि मग त्यांचा एक नियम, सकाळी उठलं स्नान करायचं. आता स्नान करत असताना स्नान वेगळं ना आंघोळ वेगळी, याच्यात बदल आहे बरं का. सूर्य उदयाच्या आत होतं त्याला स्नान म्हणतात. मला वाटतं आता स्नान राहिलंच नाही, जवळजवळ आंघोळीच झाल्या. सूर्य उदयाच्या नंतर होते त्याला आंघोळ म्हणतात. नित्य नियम तर खरा स्नानाचा, सूर्य उदयाच्या आत स्नान असावं. एक बोलून जाऊ का, माना अथवा नका मानू, जो माणूस सूर्य उदयाच्या पहिले उठत नाही तो जीवनात काहीच मिळवू शकत नाही. विठाला 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 विठाला. तुम्हाला काहीतरी मिळवावं असं वाटत असेल तर सूर्य उदयाच्या आत, आणि खरं तर ब्रह्म मुहूर्त सांगितला. जी लोक 4 वाजता उठतात पहाटे, त्यांना जर काही आजार असेल तर गोळ्या न घेता रोज 2% तुमचा आजार कमी होतो. सकाळची ब्रह्म मुहूर्तातली हवा सांगितली. जाऊ द्या, मी कशाला सांगत बसू राव. इकडं आपला अभंगाचा भाव भरपूर पडलेला आहे. इकडं कशाला जात बसू. उठा नाही तर नका उठू. आपलं काय जे शास्त्र आहे ते सांगणं माझं काम आहे. बरं, स्नान करत असताना शिवपुराण असं सांगतं, आपलं तोंड पूर्व दिशेला असावा, म्हणजे सूर्य उदयाच्या दिशेला आपलं तोंड असावा. मुक्यानं स्नान करायचं नाही. हर हर गंगे हर हर गंगे. गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु गंगा गंगे त्वब्रुयात् योजनान् छत्रपि मुचन्दे सर्व पापेभ्यो विष्णुलोक सच्चिति गंगाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते स्नात्वा कनकले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते पापहोम पाप कर्मा पापात्मा पाप संभव त्रायमा कृपया गंगे सर्व पाप हरांभव. एवढंही जर मोठं वाटत असेल तर सगळ्यात सोपं हर हर गंगे हर हर गंगे. एवढं तुम्ही नुसतं वाचन म्हणले ना, वाचना दोष आहे ना, दोष तुमचे भंग पावतात. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा.
म्हणता गंगा हे गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. हे सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, हो, हो. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा. तुमच्यापासून हजारो मैलावरती गंगा असली तरी तुम्हाला गंगा स्नानाचं पुण्य पदरात पडतं. नुसतं वाचेनं तेवढंच म्हणा. किती सोपं करून सांगितलं आता. स्नान करताना ठरलं आपलं उद्यापासून हर हर हे उठल्या उठल्या काय म्हणायचं, काशी विश्वनाथ गंगे, आणि स्नान करताना हर हर गंगे, हर हर गंगे. बरं स्नान झालं का आता कोणता तरी नित्यनेम. मग काय गिरिजा मातेचा नियम होता, गोदावरीच्या पलीकडे त्या वटवृक्षाला पाणी टाकायचं, प्रदक्षिणा करायच्या आणि परत यायचं. एक दिवस प्रकार असा घडला, गोदावरीला पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर पलीकडं काय जाता येईना. आणि मग आता त्यांचा तर नियम आहे, आता नियम मोडणार कसा. एकनाथ महाराजांकडे येतात आपल्या पतीकडे आणि हात जोडले, श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या मी आठवण काढली सुरुवातीला डॉक्टर तुमची. आणि हात जोडल्यानंतर गिरिजा माता एकनाथ महाराजांना विचारतात, नाथ बाबा मला पहिलं तीराला जायचं आहे. मग गोदावरीला पूर केवढा चाललाय आणि माझा तर नित्य नियम आहे. काय नित्य नियम आहे? वटवृक्षाची पूजा करायची, प्रदक्षिणा करायच्या, पाणी टाकायचं आणि परत यायचं. बरं मग नित्य नियमाचं खंडन व्हायला नको, पण सांगा नेमकं मी काय करून, मला तर पलीकडे गेलो पाहिजे. एकनाथ महाराजांनी सांगितलं, गिरिजे तुला खरंच जायचं? म्हटलं हो जायचं. मग असं कर, त्या गोदावरी मातेला माझा एक निरोप सांग. ठीक आहे सांगते. काय निरोप? माझे पती एकनाथ महाराज जर ब्रह्मचारी असतील तर रस्ता देशील. ऐकताय ना तुम्ही? निरोप कोण सांगतंय? पती. आणि सांगताय कोणाला? पत्नीला. आणि निरोप काय आहे? मी ब्रह्मचारी आहे. अहो गिरिजा माता म्हणले मी तुमची पत्नी आहे, आपल्याला मुलं बाळ आहे आणि तुम्ही ब्रह्मचारी आहे. हा खोटा निरोप मी गोदावरी मातेला कसा सांगणार? एकनाथ महाराज म्हणले नाही, तुला हाच निरोप सांगावा लागेल. आणि मग एकनाथ महाराज आपल्या मतावर ठाम आहे. गिरिजा माता, आता शेवटी काय असतं, पतिव्रतेची लक्षणं असतात. पतीच्या मता आणि अनुसरूनी पतिव्रता. ठीक आहे म्हणले, तुमचा निरोप येतं देते. गेल्या गिरिजा माता घाबरत घाबरत आणि गोदावरी मातेला नमस्कार केला. आता हा निरोप खोटा आहे ना. आणि मग कसा द्यायचा? घाबरत घाबरत पूजन केलं आणि निरोप सांगितला, गोदावरी माता माझे पती एकनाथ महाराज जर ब्रह्मचारी असतील तर रस्ता देशील. काय सांगू तुम्हाला रायतेवाडीकरांनो, खालचं पाणी खालच्या दिशेला आणि वरचं पाणी वरच्या दिशेला. दुभंगली ना गोदावरी माता. गिरिजा माता म्हणल्या बापरे हा कसला चमत्कार आहे. पलीकडे गेल्या, तो नित्य नियम सारला, काय असेल नित्य नियम केला, परत आल्या आणि एकनाथ महाराजांना भेटल्या. मालक मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आपल्याला मुलं बाळ आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहे, हा खोटा निरोप गोदावरी खरा कसा ठरवते? त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतात, गिरिजे तुला ऐकायचं का? संत येतात ते जगाच्या कल्याणाकरता, आणि आम्ही जर एखादं काम करत असू तर त्याचा बंध तयार होत नाही, ते आम्हाला भोगावं लागत नाही. म्हणून जगत कल्याणाकरता दिलेली शिवी सुद्धा धर्म ठरवतो. विठाला कळालं आपल्याला. संतांना भोगावं लागत नाही, कर्म करतात पण भोक्तृत्व नाही. एक वर्ग असा आहे का तो फक्त भोगण्याकरताच आलेला आहे. भोगायातनम शरीरम. नाही त्याला काय कळत नाही हो, त्याला हे सुद्धा कळत नाही काय हे पिल्यामुळं बऱ्याच लोकांचा बर्बाद झाले.
आपलं मनुष्याचं नाही बोलत आहे बरं का मी. एक वर्ग येतो, कोणता वर्ग आहे? प्रमाण देईल, मोगम काहीच सांगणार नाही, गोष्टीसारखं कीर्तन करणार नाही, प्रत्येक विषयाला काहीतरी पुरावा देईल. आणि आता ऐकणाऱ्यांची जबाबदारी आहे. 15-20 मिनिटं वाट पाहायची, एखादी नाही ओवी आली तर त्या खालून लोकांना सांगायचं आणि एखादी ओवी म्हणा महाराज. 15-20 मिनिटं झाले, काहीच प्रमाण नाही, काहीच नाही, गोष्टी सारखं चाललं नुसतं. आणि मग नसल त्याची बसत ओवी तर त्याची पाठ असल ती का होईना म्हणावं त्याला. ओवी तर असावं ना कीर्तनात. गेलं डोक्यातून, काय सांगत होतो, कुठून आलो होतो आपण? विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. संतांना मात्र केलेल्या कर्माचा, आता तो एक वर्ग सांगत होतो मी तुम्हाला. हा, काय खावं काय खाऊ नये हे कळत नाही, काय प्यावं काय पिऊ नये हेही कळत नाही. शेणातला आणि अन्नातला फरक ज्याला कळतो ते मनुष्य शरीर आहे. काय खावं काय खाऊ नये हे ज्याला कळतं ते मनुष्य शरीर आहे. काय पिऊ नये हे ज्याला कळतं ते मनुष्य शरीर आहे. आणि ज्याला हे कळत नाही, ऐका प्रमाण. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते, काही एक उपजता मरते, बैरे अंध होती पांगुळले ना, लक्ष 84 नाजूक फेरा, लक्ष 84 नाजूक फेरा. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बैर होती अंध होती गा. त्यांना कळत नाही, तो वर्ग फक्त भोगण्याकरता आलेला आहे. जाऊ द्या, संतांचा विषय झाला, त्यांना भोगावं लागत नाही. आठवणीत ठेवा बरं का. 3 लोक सांगितले तुम्हाला इथं आलेले मृत्यू लोकातले, त्याच्यापैकी संत बाजूला करा. राहिले आता 2, देव आणि जीव. तुम्ही, आपण आणि देव राहिला. देव येतो, देवाला भोगावं लागतं का? देवाला कर्माचा बंध तयार होतो का? देवाला भोगावं लागतं का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्याला कुठे टीव्हीला चाललेलं आहे आपलं. देवाला कर्म भोगलीच पाहिजे असं नाही. मग भोगलीच पाहिजे असं नाही तर प्रमाण कसं आहे का? कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माने भल्या भल्यांना सोडलं नाही. तुमची आमची काय कथा आहे? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, मला वाटतं वर मागितले होते कैकईनं, ज्या वेळेला देव लोकामध्ये राजा दशरथ ज्या वेळेला लढाई करण्याकरता जातात, रथाचा आग मोडल्यानंतर कैकईनं आपला हात टाकला होता. त्यावेळेला प्रसन्न होऊन राजा दशरथानं सांगितलं होतं कैकई 2 वर माग. ती म्हणली नाही, ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावेळेला मी मागेल, आता मला गरज नाही त्याची. मग आता 2 वर तर मागायचेच होते. प्रसंग कोणता सापडला? ज्या वेळेला घोषणा चालल्या होत्या, प्रभू रामचंद्र राजा हम उनकी प्रजा, अशा वेळेला कैकईनं घाला घातला आणि आपलं मंथरेनं कैकईला सांगितलं का तुझे 2 वर आता मागून घे. अरे जब राम राजा बनेगा तो राजमाता बनने का अधिकार माता कौशल्या का होगा, तुझे दासी बन के जीना पडेगा. कैकई समजती नाही, तू ऐकत नाही कैकई. तरी मंथरा सांगून सांगून मग मात्र कैकईच्या डोक्यामध्ये बदल होतो. कैकई पहिला वर मागते, माझ्या मुलानं राजा व्हावं. ठीक आहे, इथपर्यंत. दुसरा वर मागायची काही गरज नव्हती, झाला होता ना हिचा मुलगा राजा. दुसरा वर फार खतरनाक मागितला. तापस बेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी, 14 बरस राम वनवास. काय वर मागितलाय? 14 वर्षाचा वनवास. प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला कळतं
राजा दशरथाचं दर्शन घेतात, काहीच बोलत नाही. कौशल्याच्या सदनी येतात, हार बनवण्याचं काम चाललेलं आहे. माझ्या राघवला कोणता ड्रेस चांगला दिसेल, आता राजगादीवर बसणार आहे माझा राघव. या आनंदामध्ये कौशल्य असताना तितक्यात प्रभू जातात आपल्या आई समोर नतमस्तक होऊन एक विनंती करतात. आई, तुला माहिती नाही माझ्या बापाचं उदारत्व. माझा बाप किती उदार अंतकरणाचा आहे. भरत लहान आहे म्हणून हे छोटंसं अयोध्येचं राज्य भरताला दिलं. मी मोठा आहे म्हणून मला 14 वर्षाचं राज्य दिलंय वनाचं. कोणी सांगितलं वनवास? राजा दशरथानं. मी सांगते नाही जायचं वनवासात. बापापेक्षा आईचा अधिकार मुलावर जास्त असतो राघव. त्यावेळेला प्रभूनं सांगावं, नाही आई, मी जे चाललो ना ते राजा दशरथानं किंवा कैकेयीनं सांगितलं म्हणून चाललो नाही, ते माझं प्रारब्ध आहे. हा माझा विषय अभंगाचा, म्हणून जावं लागतंय. बरं, मी आता सीतेचा निरोप घेतो. जानकी माता सगळं ऐकत होत्या, दोघांचा विषय. तितक्यामध्ये जानकी मातेनं पुढे यावं आणि हात जोडावे आणि काय सांगावं. रघुकुलाची रीत आहे, मला माहिती आहे. 2 श्रेष्ठ माणसं घरातले बोलत असताना तिसऱ्या लहान माणसानं मध्ये बोलायचं नसतं. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जानकी मातेनं हात जोडलेले आणि विनंती करताय, प्रभू तुम्ही जर निघून गेला तर मी जर इथं थांबले तर माझं माहेर तुटेल, मिथिला नगरी तुटेल. मला माझा पिता विचारेल, जनक तुझं सौभाग्य जर इथं नाही तर तू कशाला अयोध्येत थांबली जानकी. माझा निर्णय ठरलेला आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघवा तेथे सीता, जेथे राघवा तेथे सीता. निरोप कसला घेता, निरोप कसला माझा घेता. हा जेथे राघवा तेथे सीता, जेथे राघवा तेथे सीता. जानकी माता लखनजी बरोबर चित्रकूट पर्वतापर्यंत येतात. भरतानं उपोषण केलं, अन्न पाणी त्याग केला. मी राजगादीवर बसणार नाही, तुमच्या पादुका द्या. पादुका घेतल्या आणि भरत परत निघाला. लक्षात आलं का आपल्या चित्रकूट पर्वतावर काय चपलाच्या दुकाना होत्या का दुसऱ्या नवीन चपला घ्यायला प्रभूला? आता इथून पुढे खरा वनवास सुरू झाला. डोंगरातले खडे प्रभूच्या पायात रुतताय. राजस सुकुमार असलेली, ज्याला गालीच्यावर चपला घालून चालायची सवय, पायातून रक्ताच्या चिळकंड्या प्रभूच्या उडाव्या आणि लक्ष्मणानं सांगावं, दादा आपल्या तुमच्या पायातून रक्ताच्या चिळकंड्या उडतात, काय कर्माची गती आहे आपल्या. त्यावेळेला प्रभू सांगतात, लखन कडू बोलून आईना राज्य हिसकून घेतलं आणि गोड बोलून भावानं चपला नेल्या. हे प्रारब्ध आहे माझं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. रामाचा बाप, अरे देवाच्या बापाला तर कर्म चुकावी का नाही, पण नाही चुकली त्याला. 4 मुलं असून शाप लागलेला होता, मरणाच्या वेळेला एकही नाही. अंतकाळी एकही नव्हता. 4 मुलं असून देवाच्या बापालाही चुकलं नाही. चला पुढं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला. रावणाचं काय घडलं? मला वाटतं इथं बसलेल्या पैकी आपण लय डामाडिमात चालायचंच नाही, लय आटरून राहायचंच नाही. काय संपत्ती आपल्याकडं. आता सध्याच्या काळामध्ये फार झालं तर आपल्याकडं 2 एकर शेती, त्याच्यात 50 नाले, 2 बेंडे बैल, 1 बायकून 2 शेंबडे पोरं, झाला आपला संसार. रावणाचा संसार केवढा होता? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख नाती, 1.25-2 लाख रॅशन कार्ड होते त्याच्याकडं पिवळे.
आणि ते दरिद्र रेषेचे कार्ड ना आमच्याकडचं बोलतो बरं का, दरिद्र्याला नाहीच. मी लोकांचं कशाला इचकीत बसू, आमचा आपला अनुभव सांगतो ना राव. आमच्या चुलत्याचा 8 एकर ऊस आहे सध्या, आणि 5-6 एकर मोसंबीचा बाग आहे, आणि त्याला ते दरिद्र रेषेच कार्ड आहे. मी एक दिवस आणि मा वाट्याला 1.5 एकर येते, मला केसरी कुपन आहे. मी आमच्या चुलत्याला म्हणलं का तुमचा एवढा ऊस मोसंबीचा बाग आणि तुम्हाला हे दरिद्र रेषेच कार्ड. ते मला म्हणत तसं नाही, ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, आणि ज्याचा नाही वशिला त्याचे कुत्रे फाशीला. एवढं सगळं रावणाकडे असताना कोटी घरे ते तर काशानी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 24 कॅरेट सोनं किती होते, 7 कोटी. आपलावाला ऊस टनावर जातो, रावणाचं सोनं टनानं मोजत होते. 10 बाय 10ची एक खोली धरा रावणाची, एक खोली बरोबर कमीत कमी 10 टन, तर 7 कोटी घर म्हणल्यावर किती टन सोनं झालं. एवढा रावण असताना प्रकार असा घडला. अहो ते तर सोडा, 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये टाकण्याची ज्याची ताकद आहे असा रावण. आणि बंदी खाण्यामध्ये देव असताना एक ते दिवसा हजर घ्यायचं, कधी रात्री हजर घ्यायचं. इंद्रदेव, चंद्रदेव, ब्रह्मदेव. आणि एक दिवस हजेरी घेतली रात्री 12ला, सटवी गैरहजर. आणि दुसऱ्या दिवशी सटवी आली, विचारलं तिला काल कुठं गेलती. सटवी म्हणे रायतेवाडीला. तिथं काय आला, एक जणाला मुलगा झाला. मग तू कशाला गेली, म्हणे मी जात असते, भविष्य लिहिण्याचं काम माझ्याकडे आहे ना. आणि मग लागलो रावण गोड गोड बोलायला. रावण म्हणे आत्तापर्यंत तो कोणाचं भविष्य लिहिलं, म्हणे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ए टू झेड सगळ्यांचं मिश लिहिते. आणि मग रावण म्हणलं मपलं भविष्य सांग ना काय. सटवी म्हणे आता मला कुठं वाचता येतं, एक काम कर, तुला एक कोष्टक सांगते. घरी जा, हातावर कुंकू घे, कपाळावर हात मार, भाग्यरेषा उमटल तुझ्या हातावर, आणि मग पहा भविष्य तुझं काय ते. हे रावण होतं. घरी गेलो, घरी गेल्यानंतर यानं हातावर कुकू नाही घेतलं, कुकात हात घातला. कारण 80,000 बायका त्यावेळेला काय टिकल्या नव्हत्या. हे कुकाचा ढिगार पडलेला असेल, कल्पना करायला काय हरकत आहे. कुकात हात घातला, कपाळावर हाणला, भाग्यरेषा उमटली पण उलटी. कारण रबरी शिक्का वर उलटा राहतो तवा खाली सोयीचा उमठतो, आणि वर सोयीचा असला तर खाली उलटा उमठतो. आता ज्या रावणाला सोयीची बोंब पाडता येत नाही ते उलट काय बोंब पाडील. रावण म्हणलं सटवी मला ह्यातलं काहीच कळत नाही, मग एक काम कर, तुला अजून याच्यात एक कोष्टक सांगते. घरी जा आणि आरशात हात धर, आरशामध्ये उलट सोयीचं दिसतं. कळलं असेल तर पहा. आता त्याच्याकडे काय आरशाला कमी होती का, 80,000 कपाट असतील ना. आणि मग आरशात हात धरला आणि पाहिलं, आजापाळ राजा जन्माला येईल, त्याच्या पोटी दशरथ राजा येईल, त्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येईल, त्याची पत्नी तू चोरून नेशील आणि त्याच्या हातून तुझं मरण होईल. रावण म्हणे बाप 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 बाप, 20 मिनिट तर आधीच पक्क होईल. गप्प बसला का रावण. रावण म्हणला आता जातो ना आजापाळाला मारून टाकतो. आजापाळ मेला का दशरथ राजा जन्माला येत नाही, दशरथ राजा जन्माला आला नाही का प्रभू रामचंद्र जन्माला येत नाही, मी मरत नाही. आणि मग गेला आजापाळाकडे, म्हणे तुला मारायचं. म्हणे का, तुझ्या वंशात येणार प्रभू रामचंद्र, त्याच्या हातून माझं मरण आहे. ठीक आहे म्हणलं, युद्ध करू. युद्धाचा दिवस ठरला, दोघांनी आपापलं सैन्य काढून दिलं, युद्ध सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर देवाला बोलावलं साक्षी पुरावा. देवानं सांगितलं रावणा आजापाळ मरणार नाही. म्हणे का, त्याची कर्म शिल्लक राहिलेली नाही आणि माझी तुझी शिल्लक आहे. म्हणे कशी असतात कर्म, दाखव. जा आतल्या रूम मध्ये. गेला रावण, लातीनं दरवाजा लोटला. तर त्या दरवाजाच्या पाठीमागं, कथा कल्पतरू, दरवाजाच्या पाठीमागं असा पाठीमाग राक्षस बांधलेला होता. डायरेक्ट तो राक्षस माग गेला का 2 सळ्या नीटच डोळ्यात जायच्या त्याच्या. मोठ्याने ओरडला, मेलो. रावण म्हणे बाप बाप बाप, या सळ्या नीटच तुझ्या डोळ्यात. किती दिवस झाले रे. म्हणे भरपूर दिवस झाले. अजून किती राहिले. म्हणे आता काय नाही, आता थोडे दिवस. आता काय, आजापाळ राजा जन्माला आलेला आहे. बरं मग, आणि त्याच्या पोटी दशरथ राजा येईल, त्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येईल, त्याची पत्नी कोणी, एक रावण येतो, रावण चोरून नेईल. तो रावण इथं येईल आणि माझी सुट्टी होईल. जेच रावण धोतर धरून पळाला. कर्मानं भल्या भल्यांना सोडलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, रावण क्षयो पावला, आणि वियोग घडला सीतादेवी. आता लय पटकन कळलं सगळ्यांना.
देवानं इथं तरी काहीतरी वशिलेबाजी करायला पाहिजे होती स्वतःच्या बायकोच्या बाबतीत कर्म भोगायला, पण इथं सुद्धा काय मोठा वशिला होता माझ्या जानकी मातेचा हो. स्वतःचा बाप मिथिला नगरीचा राजा आहे, सक्का सासरा अयोध्येचा राजा आहे आणि स्वतःचा पती ब्रह्मांडाचा मालक आहे. एवढा वशिला कोणत्या माऊलीचा आहे? एवढा मोठा वशिला असून 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. आपण वर्षातून एकदा लक्ष्मीला निवेदन येतो, विठाला विठाला विठ्ठल. काय घडलं होतं? एक वेळेचा प्रकार असा, राघू मैनाची जोडी विकण्याकरता एक जण आला आणि त्याने सांगितलं राघू मैना घ्या, राघू मैना घ्या. जानकी मातेनं पाहिलं मैना किती सुंदर आहे, तेवढी दे, राघू तुझ्याकडे राहू दे. त्या विकणाऱ्यानं सांगितलं होतं ताई साहेब विकायला आणलेलं आहे पण जोडी, नुसती मैना नाही. तिनं सांगितलं मला अक्कल शिकू नको, राजाची मुलगी आहे. मैना घेतली आणि राघू त्याच्याकडे राहिला. त्या मैनेनं शाप दिला का मैने आज जशी तू शिते, आज आमची जशी राघव आणि मैनेची ताटातूट करते ना, तशी एक दिवस तुझी सुद्धा ताटातूट होणार म्हणजे होणार. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म त्याची भोगाले, केले कर्म त्याची भोगाले. उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती, उपजाले मेले ऐसे किती रा, उपजाले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता रपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा आले. जाऊ द्या, माझा मुद्दा एकच आहे, कर्म रामाला देखील चुकली नाही, कर्म त्याच्या बापालाही चुकली, त्याच्या पत्नीला, रावणाला, त्याच्या शत्रूला, कर्म कोणालाच चुकत नाही. म्हणून देव सुद्धा आला तो भोगताना दिसतो. मग जीव तर भोगण्याकरताच आलेला आहे, याला भोगावंच लागतं. बरं असं कधीच होत नाही तुम्ही केलं आणि तुमचं दुसऱ्याच्या वाट्याला भोगायला गेलं, असं होत नाही. आपण केलेलं आपल्यालाच भोगावं लागतं. तुम्ही जर आता कशाहून ओळखायचं, तुम्ही जर सुख भोगत असले तर समजायचं आपण पाठीमाग चांगलं काहीतरी केलंय, आणि जर दुःख भोगत असले तर ध्यानात घ्यायचं पाठीमाग आपल्याकडून काहीतरी चुकलेलं आहे, त्याचा आपण हे भोगतोय. म्हणून नाराज देवावर व्हायचं नाही, तुमच्याच कर्माची ती फळ आहे. तुम्ही जसं केलं ना तसं तुम्हाला ते वाट्याला भोगायला आलं. म्हणून नाराज होऊ नका. आलेल्या दुःखाच्या प्रसंगाला आदरानं सामोरे जा. अभंगाच्या पहिल्या चरणात. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालून देवावरी भार
बाबरी भार घालनिया भगत कृपा सिंधू होईल सागर भगत कृपा सिंधू भारी सागर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या. आता तुम्हाला पटकन कळण असा अभंगात नेतो एकाच मिनिटात. फक्त इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ज्या वेळेला माणूस सुख भोगतो त्यावेळेला काय होतं आणि दुःख भोगतो त्यावेळेला काय होत असतं. उजव्या हाताकडे पहा सगळ्यांनी. पाहिलं उजव्या हाताकडं? सगळ्यांचं लक्ष आलं का इकडं? हो म्हणा फक्त. आता इथं चांगली कर्म आहे. चांगल्या कर्मापासून पुण्य तयार झालं आणि पुण्याचा उपभोग सुख मिळतं. चांगली कर्म त्याच्यापासून पुण्य तयार झालं, पुण्यापासून सुख तयार होतं. चांगली कर्म पुण्य आणि सुख झालं पाठ सगळ्याचं. चांगली कर्म पुण्य सुख मध्ये काय आहे? या बा मा डोकं फोडील बरं का माईकवर मी आता. किती बारीक सांगितलं. चांगली कर्म पुण्य आणि सुख मध्ये काय आहे? पुण्य. वरती चांगली कर्म आणि सगळ्यात शेवटला सुख आहे. आता 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 बरोबर गेले अभंगात तुम्ही. डाव्या हाताकडे पहा सगळ्यांनी. वरती वाईट कर्म आहे. वाईट कर्मापासून पाप तयार झालं आणि पापापासून दुःख. पापाचा उपभोग दुःख आहे. वाईट कर्म पाप दुःख समोरासमोर जोड्या लावा. आता इकडं खाली सुख आहे, इकडं दुःख आहे, इकडं पुण्य आहे, इकडं पाप आहे, इकडं चांगली कर्म आहे, इकडं वाईट कर्म आहे. आता ज्या वेळेला तुम्ही सुख भोगता, इकडं सुख आहे बरं का, ज्या वेळेला सुख भोगता त्याच्यावरचं संपत. बोला ना काय इथं सुखाच्या वरती? इकडच्या बाजूला पुण्य आहे आणि इकडनं पाप आहे. ज्या वेळेला सुख भोगता तर त्याच्यावरचं संपत. काय संपत? पुण्य संपत. या आता इकडं. ज्या वेळेला तुम्ही दुःख भोगतात त्यावेळेला त्याच्यावरचं संपत, पाप संपत. बस गेले अभंगात. आता काहीच करायचं काम नाही. सुख भोगलं का पुण्य संपत आणि दुःख भोगलं का पाप संपत. अरे जर दुःख भोगल्यानंतर आमचं पाप नष्ट होत असेल तर घाबरायचं काय काम आहे? आदरानं सामोरे जा. पाप नष्ट होतंय आपलं. आली या भोगाशी असावे सादर. पहिलं कारण. दुसरं कारण आहे का? ज्या वेळेला माणूस सुखात असतो त्यावेळेला देवाचा विसर पडतो आणि ज्या वेळेला दुःखात असतो त्यावेळेला देवाची आठवण होते. समजा लग्न जमलं, नवरदेव रोज देवाचं नाव घेतो ना लग्न जमल्यापासून, आणि ज्या वेळेला घोड्यावर बसतो आणि परण्या निघतो त्यावेळेला तुम्ही तिथं जा. काय म्हणतात सगळे लोक? राम नाम. नाही नाही, आता तिथं जाऊन जर म्हणलं तर मारतील लोक तुम्हाला. असा प्रयोग नका करू. आता ज्या वेळेला अंत्ययात्रा निघते त्यावेळेला काय म्हणतात? रामनाम सत्य. म्हणजे नवरदेव निघला का देवाचं नाव नाही आणि अंत्ययात्रा निघली का म्हणजे सुखामध्ये देवाचा विसर आहे आणि दुःखामध्ये देवाची आठवण होते. आता लई पटकन कळलं. लहानपणी आजोबांनी गोष्ट सांगितली होती. काय? का आपल्या त्या वड्यामध्ये हाडळ असतं म्हणे. आता जुनी म्हातारी माणसं, अजूनही काही काही म्हातारी, मला म्हाताऱ्या माणसाचा गप्पा ऐकायचा लई नाद आहे. मी जर त्यांच्या गप्पा चालल्या चोरून ऐकत असतो आणि मग ते असे सरळ्या आणते, काही काही तर काही पुढ्या सोडीते. एक जण 10-10 वाजे लोक झोप येत नाही आणि असे आणते. एक जण तर म्हणे आबा आपला पूल नाही का, पूल आमुष्याची रात, मांजर होय, बोक्या होय, बैल होय, करोडू होय, आणि एकदा तर भलं मोठं असं काळं खप, काहीच दिसाना. बरं झालं माझ्या हातात गजो होता. वा रे गाजा. दुसरा माणूस भेट ना तिथं गेल्यानंतर ते काही पुढ्या सोडित. दुसरा म्हणे अरे हे तर काहीच नाही. आपल्या मळ्यातली रामकाठी नाही का, रामकाठी, त्या रामकाठी खाली एक दिवस असे लांब लांब केस झाडीत चालले, झाडीत झाडीत. दुसरा म्हणे ऐ देव असल देव. त्यानं तिकडं प्रवारा नदी सोडली, चंद्रभागेचं वाळवंट सोडलं आणि याच्या रामकाठी खाली कायला मरायला काशे करायला देव जाईल. ते काही आणते ते.
आणि मग म्हाताऱ्यानं नातवाला गोष्ट सांगितली लहानपणी. ओढ्यामध्ये हाडळ असतं आणि हा नातू नौकराचे डबे घेऊन निघाला आणि त्या ओढ्यात आल्याबरोबर आजोबाच्या गोष्टीची आठवण झाली. ओढ्यात काय असतं? हाडळ असतं. पण मग त्यानं कीर्तन ऐकलेले होते, पळे भूत बाधा. तो म्हणला देवाचं नाव घेतलं का भ्यायचं कामच नाही. मग तेवढ्या जागेमध्ये असं भजन केलं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. असलं दाट भजन. पुढे गेल्यानंतर नौकराचा आवाज कानावर आला, लाईट लागलेली दिसली. त्याच्या लक्षात आलं आपला अडचणीचा काळ संपला. लगेच अभंगात बदल, दुसरं भजन चालू केलं. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा पाठ आहे तो अभंग, मेरे अंगनों में. बस एवढंच बस झालं, आधीची मर्यादा. आता मला तुम्हाला एक विचारायचं, त्यानं भजन केलं सुखात केलं का दुःखात केलं? बोला. दुःखामध्ये. अरे जर दुःखामध्ये देवा तुझं भजन घडत असेल तर आम्ही आनंदानं दुःख भोगायला तयार आहे. आलिया भोगासी असावे सादर. 2 कारणं सांगितली, अजून जवळजवळ अशी 16 कारणे. पण आता हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय वरदे विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालूनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येर देवा पुढे काय रंक. देवाचं चिंतन करत राहा, त्याची शरणागती करा, त्याच्यावर भार घाला. या ठिकाणी ज्या निमित्तानं मी बोलतोय, एक 10 मिनिटाच्या आत कीर्तन थांबेल. इकडं लक्ष द्या, कारण पुढचा कार्यक्रम गजानन बाबाचं शेगाव, अंतर जास्त आहे. म्हणून ज्यांच्या निमित्तानं जमलात, कैलासवासी मारुती सखाराम मंडळी, त्यांची 2 मुलं आहेत, प्रशांत भाऊ आणि आदित्य भाऊ. 4 मुली. खरं तर त्यांनी माहिती दिली होती थोडीशी की सहकारी साखर कारखाना संगमनेर येथे ते सर्व्हिसमध्ये कार्यरत होते. जिद्द आणि चिकाटी, मेहनत, स्वयंशिस्त आणि प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा ही माणसाची खरी संपत्ती असते. ज्या दिवशी प्रामाणिकपणा जातो त्या दिवशी माणसाची अधोगती होत असते. आणि हा प्रामाणिकपणा बाबांकडे होता. खरं तर खूप बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना मुलांची शिक्षणं, त्यांना संस्कार दिलेत,
लग्न केलीत मुलींची. या ठिकाणी चौघ्याही ताई जर उपस्थित असेल तर त्यांच्या लक्षात येईल, बाप जसा पाठीचा कणा असतो ना आपल्या, तसा बाप असतो. बाप हा पडद्याआडचा कलाकार असतो. बाप जिवंतपणी कधीच कळत नाही. बापाचं महत्व गेल्यानंतर कळतं. खरं तर मुलामध्ये सुद्धा बापाचा खूप जीव असतो, पण प्रगट करत नाही. बाप कधीच प्रगट करत नाही, झाकून ठेवतो. बाप असताना मुलगा किती उन्हाळपणा करू द्या पोरानं, चालतो, सगळा चालतो. तुम्ही लई मोठा बंगला बांधा रे, खूप मोठा बंगला बांधा, तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा, लई शोभा असते त्या बंगल्याला. पण ज्या दिवशी वट्ट्यावरचा आपला म्हातारा बाप निघून जातो ना, समजायचं बंगल्याची शोभाच गेली गड्या. आठवतो पावला पावलाला बाप आठवतो गेल्यावर. मला वाटतं तुम्ही रडाल तुम्ही सगळ्या. बापाचं महत्व इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळतं. मुलाला सुद्धा बाप गेल्यानंतर उन्हाळपणा जमत नाही. त्याला माहिती आता जबाबदारी डोक्यावर पडली, आता उन्हाळपणा करून चालणार नाही. बाप असताना झाकण होतं. सगळ्यात जास्त जीव मुलीचा बापाचा मुलीत असतो. मुलगी बापाचं काळीज असते दादा, काळीज असते. तुम्हाला माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो? जोपर्यंत माहेरात तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला की समजायचं तुम्ही आता आपल्याला हक्काचा उंबरा नाही राहिला चपला सोडायला. बाप असताना मुलगी स्वतंत्र असते, किती वाजता जाऊ द्या, मुलगी आहे ती. बाप गेला का मुलगी राहत नाही, पाहुणी होते. विचार करावा लागतो आता किती वाजता जावं. बापाला निष्ठुर कसं म्हणता दादा? ज्या दिवशी तुमचा विवाह झाला आठवा तो दिवस. गळ्यात पडून रडायला तुम्हाला सगळे भेटतात, मामा मामी काका काकू सगळे. तुमचा बाप नसल भेटला. तो बाप एका कोपऱ्यात बसलेला असतो, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून मुलीचे गुण आठवत असतो. लेकरानं कधी हट्ट धरला नाही, शब्द मोडला नाही, पण ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करील सांगता येत नाही. म्हणून ज्या वेळेला 2-4 माणसं त्या बापाला धरून आणतात, मुलगी बापाला पाहते, सगळ्याकडे हळू जाणारी पोर बाप पाहिला का पळत सुटते, कडाडून बापाच्या गळ्याला मिठी मारते आणि मोठ्यानं हंबरडा फोडते. तो बापही डोरागोरासारखा रडतो. ढेकळावर पाणी पडलं का ढेकूळ कसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, मुलीची बापाची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. आता गाडीमध्ये बसते मुलगी, हळूहळू गाडी सुरू होते. बाप काय आठवलं कोणास ठाव, सुरू झालेल्या गाडीला थाप मारतो. तुमच्या बाजूने नाही येत, आज तुमच्या बापाला बाजू बदलावी लागली. जावयाच्या बाजूने जातो, हात जोडतो जावया पुढं. कधी झुकलेला नाही हो तुमचा बाप कुणापुढे, कधी त्यानं कुणापुढे हात जोडलेले नाही. पण आपल्या मुलीकरता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो आणि हात जोडून सांगतो, जावई बापू काळजाचा तुकडा तोडून तुमच्या हातात दिलाय बरं का. फारसं कळत नाही तिला, लय लाडात वाढवलंय, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलोय जावई बापू. पण एक आहे, तिची जर एखादी चूक झाली तर गुन्हा पदरात घेत जायचा. तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायम झुकलेला राहील जावई बापू. आपल्या मुली करता मानापानाची अपेक्षा न करता स्वतःला झुकून घेऊन हात जोडतो, त्याचं नाव बाप आहे. कसं निष्ठुर म्हणतात. बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी. हे आपुली कुरवानी वाळवानी, आपुली कुरवानी
माहेर तुटत मुलीचं, हक्काचा उमरा चपला सोडायला बापाचा आहे जिवंत असेपर्यंत. म्हणून जाता जाता एक विनंती करून चाललो आपल्याला. आपला म्हातारा बाप वट्ट्यावर बसलेला असताना नाही सेवा करायची तुम्हाला, करू नका, पण टाकून बोलत जाऊ नका दादा. तुमचा वाकडा शब्द बाणासारखा घुसतो रे. जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीमध्ये, तसा काळजाला म्हाताऱ्या माणसाच्या घाव पडतो. ऐकण्याची क्षमता राहत नाही म्हातारपणात. एक वाकडा शब्द सून बोलली तर एखाद्या वेळेला म्हातारा म्हणतो जाऊ द्या, परक्या घरातून आली, पोटचा पोरगा बोलल्यावर सहन होत नाही बरं का, घाव होतो काळजाला. अरे 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल, सांभाळा माझ्या दादानं. बाकडं बोलत जाऊ नका, म्हातारपणा टाकून बोलत जाऊ नका गड्या. खरं तर म्हातारपणामध्ये इकडं पटकन कळल. आपल्या सासूनं जर तुमचा मुलगा घेतलेला असेल मांडीवरती, तर झटक्यानं कधीच घेत जाऊ नका सासूकडून गड्या. त्यांना तेवढाच आनंद आहे म्हातारपणामध्ये. तुमच्या लेकरा बाळामध्ये राहण्याची इच्छा असते. डॉक्टर शेवटचं एक वाक्य बोलतो, आईबाप आपल्या मुलावर जितकं प्रेम करत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आजी आजोबा आपल्या नातवावर करत असतात दादा. हे विसरून चालणार नाही. बाप तर बाप असतो, म्हणून त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या दादा. आई बापाची सेवा आणि देवाची सेवा. देवाची सेवा केली ना आईबाप भेटले, मी नाही अजून ऐकलं असं. देवाची सेवा केली ना आईबाप भेटले नाही ऐकलं, पण आई बापाची सेवा करता 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 भेटतो नाही असा येऊन उभा राहतो समोर. किती दिवस झाले, युगे झाले 28. माय बापे केवळ काशी, तेने नवजावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे, जिय का माता पितरे. म्हणून आई मायेचा सागर असते आणि बाप हा घराचं घरपण असतो. घराचा कळस जरी आई असली तर पाया बाप असतो. आई घराचा कळस, बाप शोभतो पाया, जेव्हा खचतो पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. म्हणून विनंती आहे, झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानं घडली परमात्मा करो. या ठिकाणी मारुती बाबा यांना परत मनुष्य शरीर मिळावं आणि असल्याच कुटुंबामध्ये बाबाचा जन्म व्हावा. साधू संताची आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञान